आज आपण खूप सुंदर एका छोट्याशा तुकड्यापासून वस्तू तयार करणार आहोत। तर हे बघा, मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। खाली गव्हाची गोणीचा वापर करून एक असं मजबूत कपडा लावलेला आहे आणि वरून आपल्याला घरात वेस्ट कपडा जॉईन केलेला आहे। त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे। तर ही जी साईड आहे 1 नंबरची, इथे आपण ह्याच्या चेनी जॉईन करायच्या आहेत। तर अशी ही चेन मी घेतलेली आहे, तिला मी उलटी ठेवलेली आहे। उलटी ठेवून इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, अशी शिलाई मारून घेतलेली आहे। जी दुसरी साईड आहे ना, त्या ठिकाणी सुद्धा मी चेन उलटी ठेवून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे। तर मी शिलाई मारून घेतली आहे दोन्हीही साईडनी। तर शिलाई मारल्यानंतर असं त्याला आपल्याला सरळ करायचं आहे आणि इथे दाब शिलाई द्यायची आहे अशी। तर अशी दाब शिलाई दिली की ती छान दिसते, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। तर हे बघा, अशी दाब शिलाई द्यायची आहे आणि ही जी साईड आहे त्याला अशी सरळ व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे। म्हणजे दोन्हीही सेम करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। आणि ही जी मध्यभागी आपली जी बाजू आहे, ही चारीही बाजू, तर हे बघा, अशी चेन व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि ही चारीही बाजू आहे तिथे आपल्याला व्यवस्थित करून रनर जॉईन करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी रनर जॉईन केलेला आहे आणि ही जी साईड आहे त्याला मी सरळ करून घेतलेली आहे, म्हणजे उलट करून घेतलेली आहे, उलटी बाजू आणि सरळ बाजूमध्ये गेलेली आहे। तर मी असं उलटी करून घेते आणि ही जी साईड आहे इथे छोटेसे कट मारून घेते, म्हणजे आपल्याला समजून जाईल की ही दोन्हीही बाजू सेम आहे। तर हे बघा, मी दोन्हीही साईडला कट मारून घेतलेले आहे आणि जे कट आहे ते चेनीच्या समोरच आलेले पाहिजे, म्हणजे आपल्याला समजून येतं की हे बरोबर आहे। तर दोन्हीही साईडने मी व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे। आणि ही जी साईड आहे आपली, जसं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे, इथे आपल्याला 1-1 इंचाचे आपल्याला कट मारायचे आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने तर मी दोन्हीही साईडने 1-1 इंच घेतलेलं आहे। दोन्ही नाही, चारही साईडने आपण 1-1 इंचाचा मेजरमेंट घ्यायचा आहे आणि हे जे 1-1 इंचाचे मेजरमेंट आहे याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर मी अस्तर म्हणून याचा पिशवीचा वापर केलेला होता। तुम्ही काहीही वापरू शकतात, कारण की आपण वेस्ट कपड्यापासून एक सुंदरशी अशी वस्तू तयार करणार आहोत। तर हे बघा, आपण हे चारही बाजूने 1-1 इंचाचे माप घेऊन कट केलेले आहे। अशा आपण कट करून घ्यायचे आहे आणि कट केल्यानंतर ही जी साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला, तर हे बघा कशी ओपन दिसते, इथे सरळ चेन जी आहे इथे सरळ रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे सरळ टिप मारायची आहे। तर हे बघा, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। दोन्हीही साईडने शिलाई मारून घेतल्यानंतर ही जी बाजू आहे 1-1 इंचाची, याची एक बॉक्स बनतात। तर त्या बॉक्सला असे व्यवस्थित धरायचं आहे आणि इथे आपल्याला डबल शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी चारही बॉक्सला शिलाई मारून घेतलेली आहे डबल। आणि हा बॉक्स बघा कसा फुगलेला आहे। तर आता त्याला आपण ओपन करूया आणि हे जे वेस्ट आहे त्याला कट करून घ्या। तुम्ही वाटल्यास इथं पायपिंग करू घेऊ शकतात, तर मी पायपिंग नाही केली, मी तुम्हाला सरळ करून दाखवते। ते हे बघा, मी सरळ करून घेतलेलं आहे आणि एक वेस्ट कपड्यापासून खूप सुंदरसं असं आपलं DIY बनवलं आपण। याच्यामध्ये मेकअपचं सामान, बांगड्या, तुम्हाला जे ठेवता येईल ते तुम्ही ठेवू शकतात। नॅपकिन ठेवू शकतात, रुमाल, सॉक्स, लहान मुलांचे काहीही वस्तू जेणेकरून एका ठिकाणी राहतील। तर हे बघा, असं आपण एका वेस्ट कपड्यापासून सुंदरसं असे पॉकेट तयार केलेलं आहे। आणि हा तुम्ही बघू शकतात, काही जास्त मटेरियल लागलं नाही, सगळं घरातलंच मटेरियल, फक्त आपल्याला 5 रुपयाची चेन लागली आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका।